नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण एकरी ऊसाचं 100 टन उत्पादन कसे निघाले याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. यशस्वी ऊस बागायतीमध्ये अनेक विज्ञान विषयाचा सहभाग आहे. त्यात गणित, मृद स्थापनशास्त्र, मृद रसायनशास्त्र, मृद भौतिकशास्त्र, जीवरसायनशास्त्र, हवामानशास्त्र, खनिजशास्त्र, वनस्पती शरीरशास्त्र, अर्थशास्त्र, कृषी विद्याशास्त्र, कीटकशास्त्र आणि वनस्पती जननशास्त्र यांचा प्रामुख्याने उल्लेख करावयास पाहिजे. या प्रत्येक शास्त्रातील काही आडाखे महत्त्वाचे आहेत की जे आपण आत्मसात केली पाहिजे, तर आपण सहज 100 टन उत्पादन मिळवू शकतो. दिलेल्या खतांचा योग्य वापर होण्यासाठी त्यांचे जमिनीत रासायनिक व जैविक रूपांतर व्हावे लागते. हे रूपांतर जेवढे सुलभ व हळूहळू होईल तेवढे शोषण चांगले होते. त्यामुळे वजनदार ऊस तयार होण्यास मदत होते. अन्नद्रव्याचे शोषण चांगले होण्यासाठी जमिनीतील हवा व पाणी यांच्यात समतोल राहावा लागतो. हे सर्वस्वी जमिनीच्या भौतिक गुणधर्म व पाणी देण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. अन्नद्रव्य पुरवठ्याचा वेग हा जमिनीतील सेंद्रिय कार्बाचे प्रमाण, तिचा समूह व पोत यावर अवलंबून असतो. अन्नद्रव्य पुरवठ्याचा वेग हा जमिनीतील सेंद्रिय कार्बाचा प्रमाण, तिचा समूह व पोत यावर अवलंबून असतो. आल्म जमिनीस चुनखडी घालून व विमल जमिनीस जिप्सम घालून व दोन्ही तऱ्हेच्या जमिनीत खते किंवा हिरवळीची खते वापरून अनुकूल वातावरण तयार होते व ऊसाची निरोगी व सुयोग्य वाढ होण्यास मदत होते. बऱ्याच जमिनीत दिल्यास पुरत किंवा पालाश खत लगेच स्थिर होते. त्यामुळे पिकांनाही अन्नद्रव्य मिळण्यात अडचणी येतात. सेंद्रिय खताद्वारे खते दिल्यास हा प्रश्न सुटण्यास मदत होती. मी ऊस पिकवण्याची सुरुवात 1988 साली सुरुवात केली. तेव्हा लागणीचे उत्पादन 20 ते 25 टन व खोडवा 10 ते 12 टन प्रति एकर अशी सुरुवात झाली. कृषीभूषण कै बाबूराव फाळवे यांचे 2 वर्ष मार्गदर्शन घेतले. उत्पादन हळूहळू वाढू लागले. 1994 पासून मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, जिल्हा सातारा येथे वारंवार भेट देऊन ऊस उत्पादनाचे तंत्र समजावून घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी 5 बाबी मुद्दे मला समजले आणि त्याच 5 मुद्द्यांवर तेव्हापासून आजपर्यंत ऊस शेती करीत आहे. 1996 ते 97 साली 98.5 टन प्रति एकर एवढे उत्पादन मिळाले. 2002 साली 102 टन, 2002 साली 105 टन, 2003 साली 160 टन, 2008 साली 121 टन आणि आजपर्यंत सतत 100 टनाचे एकरी उत्पादन मिळेल. शेतकरी मित्रांनो, पुढील मी तेच 5 मुद्दे तुम्हाला सांगत आहे की जेणेकरून तुमच्याही पिकात ऊस उत्पादनात 100 टनापेक्षा जास्त उत्पादन निघेल. पहिला मुद्दा जमिनीची सुपीकता. दुसरा, ऊस लागण्याची योग्य पद्धत. तिसरा, रासायनिक खतांच्या मात्रा. चौथा, पाण्याचे नियोजन. 5वा, पीक संरक्षण उत्पादन. आपण पहिला मुद्दा जाणून घेणार आहोत, जमिनीची सुपीकता. जमीन सुपीक असल्याशिवाय कोणतेही पीक उत्तम येणार नाही. योग्य मशागत, योग्य प्रमाणात सेंद्रिय खते आणि जीवाणू यांचा वापर यामुळे जमीन सुपीक होते. सेंद्रिय खत म्हणजे शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, लेंडी खत, हिरवळीचे खत इत्यादी होय. यांच्या वापरामुळे जमिनीची जडणघडण सुधारते, कणाची रचना सुधारते, ह्युमसचे प्रमाण वाढून अन्नद्रव्य व उपयुक्त पाण्याची धारणशक्ती वाढते, समूह योग्य होतो, क्षारता सुधारते आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढतो. सेंद्रिय कर्ब हे जीवाणूंचे खाद्य आहे. त्यामुळे जीवाणूंची संख्या आणि कार्यक्षमता योग्य राहते. जमिनीत पुरवलेले अन्न घटक खते पिकाला उपलब्ध करून देण्याचे कार्य जमिनीतील विविध जीवाणू करीत असतात. जीवाणू योग्य प्रमाणात आणि कार्यक्षम असले की देखील खते पिकास भरपूर उपलब्ध होतात. त्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते. अशा अनेक बाबी सेंद्रिय खतामुळे सुधारतात आणि जमीन सुपीक राहते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा अनेक प्रकारच्या स्वरूपात दिसून येतो. जमिनीत सूक्ष्म जीवाणू त्यांचे विघटन करीत असतात. या विघटनातून जे नवीन सेंद्रिय पदार्थ तयार होतात ते बऱ्याच प्रमाणात स्थिर स्वरूपाचे असतात. वैज्ञानिक अर्थाने आपण त्यांचे ह्युमस असे नाव देतो. ह्युमसयुक्त सेंद्रिय पदार्थ 4 घटकांमध्ये विखुरलेला असतो. त्याला ह्युमिक ॲसिड,
फॉलिक ॲसिड, ह्युमिन ओई, हेमोटोमिलॅनिक या नावाने संबोधले जाते. यांचे प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे जमिनीच्या गुणधर्मावर व अन्नद्रव्य शोषणावर वेगवेगळे परिणाम दिसून येतात. ह्युमसमुळे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात क्रांतिकारी बदल होतात. या बदलामुळे जमिनीची सुपीकता पातळी तर वाढतेच, पण त्याचबरोबर तिची उत्पादन क्षमताही वाढते. महाराष्ट्रातील हवामान तसे उष्ण असल्याने जमिनीतील सेंद्रिय कार्बाची पातळी सतत कमी होत असते आणि ती 0.6च्या आसपास स्थिरवते. ही पातळी 0.8च्या वर असावी, पण तसे पातळी गाठणे खूप जिकिरीचे असते. सेंद्रिय कार्बाची पातळी योग्य ठेवण्यासाठी सेंद्रिय मुबलक पुरवावीत. शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, लेंडी खत, पोल्ट्री खत इत्यादी. आणि याशिवाय अति महत्त्वाचे म्हणजे हिरवळीचे होय. आणखी आपल्याला परिसरात उपलब्ध असणारी सेंद्रिय खते जमिनीस योग्य प्रमाणात पुरवावीत. सेंद्रिय कार्बामुळे जीवाणूंची संख्या आणि क्षमता सुधारते आणि अन्न घटकांचे उपलब्धीकरण मोठ्या प्रमाणात होते. 2. ऊस लागणीची योग्य पद्धत. जमिनीत बुरशी आणि कीड ऊस उगवणीवर फार मोठा वाईट परिणाम करतात. उगवणीची टक्केवारी कमी होत जाते. यासाठी बीज प्रक्रिया महत्त्वाची आहे. बीज प्रक्रियेसाठी बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी, कीटकनाशक 2 मिली प्रति लिटर पाणी या द्रावणात बेणे 10 मिनिटे व्यवस्थित बुडवून घ्यावेत. लागणीच्या वेळी सरीमध्ये थिमेट, फॉरेस्ट रेझेंट इत्यादी प्रमाणाने वापरावे. उगवण चांगली होणे, एका वेळी होणे, जोमाने होणे या बाबी उत्पादन वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यासाठी बरीच प्रक्रिया महत्त्वाची आहे. शिवाय बेसल डोस ही तेवढाच महत्त्वाचा आहे. संख्या 35,000 ते 45,000 असते. सरासरी 40,000 असतेच. सुरुवातीला म्हणजे लागण झाल्यानंतर येणाऱ्या फुटव्यांची संख्या अति जास्त असते. अति जास्त म्हणजे किमान 1.5-2 लाखांपेक्षा जास्त. आणि एवढे जास्त असलेले फुटव्यांपैकी शेवटी उतरतात फक्त 40,000 पक्व ऊस. बाकीचे फुटवे बरेच दिवस जगतात. जमिनीत टाकलेले अन्न खते खात असतात आणि 4-5 महिन्यानंतर हळूहळू गर्दीमुळे मरून जातात. ते आपोआप मरत असतात. त्यासाठी आपल्याला काही करायचे नसते. हे जे मरणारे फुटवे आहेत ते जेवढे दिवस जगतात तेवढेच दिवस जमिनीतील अन्न खात असतात. यात काळजी करण्यासारखे म्हणजे असे अन्न खाऊन मरणाऱ्यांची संख्या शेवटपर्यंत जगणाऱ्या फुटव्यांपेक्षा खूपच जास्त असते. जवळपास 3 ते 5 पट जास्त. त्यामुळे जमिनीत आपण टाकलेल्या खतापैकी खूप जास्त खत 3 ते 5 पट मरणारे फुटवे खातात आणि मध्येच मरून जातात. त्यामुळे जगणाऱ्यांना खूप कमी खत खायला मिळते. याचा परिणाम त्यांची जाडी, उंची चांगली येत नाही. ऊस चांगल्या प्रकारे वाढत नाही. ऊस बारीक राहतो आणि शेवटी उत्पादन कमी मिळते. लक्षात घ्या, ऊस हे खादाड पीक आहे. त्याला सुरुवातीपासून आणि पुढेही वेळच्या वेळी संतुलित खत खायला मिळावे लागते आणि यासाठी त्यांना स्पर्धा करणाऱ्या फुटव्यांची संख्या मर्यादित असावी लागते. खूप शेतकऱ्यांना असे वाटते की ऊसाचे फुटवे जेवढे जास्त तेवढा ऊस फार चांगला, पण असे नाही. फुटे योग्य प्रमाणात असायला हवेत. कमी न वेट योग्य पाहिजेत. योग्य म्हणजे किती हे समजले पाहिजे. आपण पाहिले आहे की नैसर्गिकरित्या 1 एकरात सरासरी 40,000 ऊस जगतात आणि फुटवे 60,000 ते 70,000 असावेत. म्हणजेच त्यातील 20,000 ते 30,000 फुटवे वेगवेगळ्या कारणांनी मरतात. म्हणजे काही खोडकिड्यामुळे मरतात तर काही बाळभरणी आणि मोठ्या भरणीच्या वेळी मरतात. अशा मरणाची संख्या कमी असावी म्हणजे खत फार वाया जाणार नाही. एकंदरीत सुरुवातीला एकंदरीत सुरुवातीला 60,000 ते 70,000 फुटवे घ्यावेत आणि त्यातील 40,000 ते 45,000 फुटवे जगून ते पक्व ऊस होतील. ऊसाची बाळबांधणी करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. बहुतेक जण ऊसाची बाळबांधणी करत नाही, दुर्लक्ष करतो. रासायनिक खतांचा योग्य मात्रा 1 टन ऊस पिकवण्यासाठी NPK किती लागतो याची माहिती अनेक शास्त्रज्ञांनी सिद्ध केली आहे. त्यानुसार अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी एकूण किती NPK लागेल त्यापैकी जमिनीत शिल्लक असलेला वजा जातावरून किती द्यावा यासाठी विद्यापीठाने अपेक्षित ऊस उत्पादनाचे सूत्र दिले आहे.
त्यानुसार खतांच्या मात्रा ठरवाव्यात आणि 6 ते 7 वेळा बघून योग्य मात्रेत, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी घ्यावेत. लागणीच्या वेळी मी देत असलेली मात्रा माती परीक्षणानुसार खताच्या मात्रा ठरवणे योग्य. एक सेंद्रिय खत 200 ते 500 किलो, DAP 100 किलो, MOP 100 किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये 10 किलो, गंधक ग्रॅन्युअल्स 15 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो सरीत टाकून मातीत मिसळून घ्यावे. 2. 20व्या दिवशी युरिया 50 किलो सरीत द्यावा. 3. 40व्या दिवशी युरिया 100 किलो, निंबोळी पेंड 10 किलो, जास्त नको, मिसळून सरीत द्यावे. 65व्या दिवशी बाळभरणी युरिया 50 किलो, DAP 50 किलो, MOP 50 किलो पारीने छिद्रे घेऊन द्यावीत. भरणीच्या वेळी सेंद्रिय खत 200 ते 500 किलो, युरिया 150 किलो, DAP 100 किलो, MOP 75 किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये 10 किलो, गंधक ग्रॅन्युअल्स 15 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, मृग नक्षत्र निघाल्यानंतर 100 किलो, 24-24-0 पोटॅश 25 किलो आणि अमोनियम सल्फेट 100 किलो, पोटॅश 25 किलो द्यावे. लागणीनंतर मोठ्या बांधणीनंतर 10 दिवसांनी जीवाणू खते द्यावीत. ॲझोबॅक्टर 2 लिटर किंवा 2 लिटर, PSB 2 लिटर किंवा 4 किलो, ट्रायकोड्रामा 2 लिटर किंवा 2 किलो ड्रिपमधून द्यावा किंवा 100 किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्ये व मॅग्नेशियम सल्फेट ही दोन्ही खते NPK बरोबर न देता थोड्या शेणखतात, 5 खते NPK बरोबर न थोड्या शेणखतात 5 ते 7 दिवस मुरवत ठेवावेत आणि नंतर द्यावेत. बेसल डोस देण्या अगोदर 5 ते 7 दिवस मिसळून ठेवावे आणि लागणीच्या वेळी द्यावे. यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांना सेंद्रियाचे कोटिंग होते. त्यामुळे NPK बरोबर त्यांचे प्रेसिपिटेशन होत नाही. दिलेल्या खतांची उपयुक्तता पूर्णपणे मिळते किंवा बाजारात चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळतात, ती वापरावीत. मोठी बांधणी किंवा भरणीच्या वेळी देखील असेच करावे. शेतकरी बंधूंनो, आपल्या ऊसात पण अशीच खते टाकावी जेणेकरून आपल्या ऊस पण एकरी 100 टनापेक्षा जास्त निघावा. शेतकरी बंधूंनो, असेच पुढील प्रत्येक पिकाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर करा. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.